आजचा दिवस स्वामींच्या कृपेने खूप छान जाऊ दे, आनंदाचा जाऊ देत। तर आजची व्हिडिओ आपण सुखी संसाराच्या टॉपिकवर घेऊन आलेलो आहोत। तर सुखी संसारासाठी विवाहित स्त्रियांनी आणि पती पत्नी दोघांनी मिळून कसं राहावं आणि कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करावं जेणेकरून आपला संसार हा सुखाचा, समाधानाचा आणि खूप उत्साहाने भरभराटीचा संसार होऊन जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर एक स्त्री असाल, म्हणजे विवाहित स्त्री असाल, तर तुम्हाला तुमचा संसार सुखी, समाधानी तसंच सौभाग्यशाली व्हावं असं वाटत असेल तर महाराज स्त्री म्हणून आपल्याला काय सांगू इच्छितात स्वामी महाराज ते या व्हिडिओ थ्रू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला तुमचा परिवार, संसार हा भरभराटीचा व्हावा असं वाटत असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। सगळ्यात आधी ना, सुखी संसारासाठी पती पत्नी ही दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असणं जास्त महत्त्वाचं आहे। त्या दोघांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत। एखादी गोष्ट छान वाटली तर एकमेकांची स्तुती करा, आदर करा। आजच्या धावपळीच्या युगात ना, एकमेकांना समजून घ्या। पती आणि पत्नी दोघेही कामात व्यस्त असतात, त्यामुळे त्यातून एकमेकांसाठी वेळ काढणं शक्यच होत नाही। शिवाय जर तुम्हाला मूलबाळ असतील तर त्याच्यातून अजिबातच वेळ मिळत नाहीत आणि अजिबातच प्रेमाचे दोन गोड शब्दसुद्धा आपल्या नात्यामध्ये बोलले जात नाहीत। त्यामुळे थोडा दुरावा तरी येणारच ना, आणि थोडा दुरावा येतोच नात्यामध्ये। त्यामुळे एकमेकांसाठी वेळ काढून दिवसातून एकदा तरी प्रेमाचे दोन शब्द संध्याकाळी बोलावेत। त्यामुळे आपलं नातं स्ट्रॉंग होतं, नात्यामध्ये मानसिक सुख आणि आनंद मिळतो, दोघांचं नातं स्ट्रॉंग राहतं आणि घरातील हसरे आणि प्रेमाचे वातावरण कायम राहते। तुम्ही जर पती पत्नी म्हणून दोघांनी मिळून जर एक सुखी आणि हसरं वातावरण असेल घरामध्ये तर तुमच्या कुटुंबावर कसल्याच अडचणी येत नाहीत आणि आपले आई वडील, कुटुंब यात आपण सुखाने रमून जातो। अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नातं स्ट्रॉंग व्हायला मदत होतं। त्याच्यामुळे वेळ काढून एकमेकांशी नक्कीच प्रेमाचे दोन गोड शब्द बोला। सगळ्यात आधी सुखी संसाराची व्याख्याच काय आहे कधी कधी कळत नाही, तर अगदी छोटीशी व्याख्या आहे, ती काय आहे ती समजून घेऊया। पती पत्नी दोघांनी मिळून कुठल्याही परिस्थितीत आपल्या गरजांवर ताबा ठेवत एकमेकांना समजून घेणं म्हणजे सुखी संसाराची व्याख्या आहे। आपल्या गरजांवर ताबा ठेवायचं, थोडक्यात काय तर सुखी संसार करण्यासाठी तडजोडी करावीच लागते ना। सुखी संसार करण्यासाठी बाकी कोणतीही कला असो किंवा नसो, पण समजून घेण्याची कला जी आहे ना, ती प्रत्येकाकडे असावी आणि पती पत्नी या नात्यांमध्ये असावी। जीवनात सगळं व्यवस्थित होतंच, संसाराचा गाडा पण नीट होतो, पण एकमेकांना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। सुखी संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार आनंद असतो। संसार हा राजाराणीचा असतो, एकाने रागवलं तरी दुसऱ्याने तो सावरायचा असतो। सुखी संसार म्हणजेच दोन जीवांचं मिलन। तर कधी भांडण असतं, तर कधी रुसवे फुगवे असतात। एकाने रागवलं तरी दुसऱ्याने आवरायचं असतं। संकटाच्या वादळाला अगदी दारातच थोपवायचं असतं। संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही। कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करावाच लागतो। यामधून केवळ फक्त आनंदच मिळतो बरं का एकमेकांना। माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा। बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात। आपण आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं। जर पाहिलं जेवणामध्ये तर ते दिसत नाही, पण जर नसेल तर जेवणाची चवच कळत नाही, हो की नाही? तर सुखी संसार होण्यासाठी घरात किती सुखसोयी उपलब्ध आहेत आणि तो आणि ती म्हणजे दोघे एकमेकांना किती समजून घेतात ते महत्त्वाचं आहे। कधीही मित्र बनून प्रियकर बनणं सोपं असतं आणि प्रियकर बनून नवरा बनणं पण सुद्धा सोपं असतं, पण कठीण असतं ते नवरा बनून प्रियकर राहणं आणि आपल्या बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं। हे जेव्हा ज्याला जमतं ना, त्या नवऱ्याला ना सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची आणि बायकोला समजून घेणाऱ्या नवऱ्याची, मित्राची गरजच भासत नाही।
सुखी संसारासाठी स्त्रियांनी, विवाहित स्त्रियांनी काय करावे किंवा अशा छोट्याशा टिप्स आपल्या म्हणजे हिंदू धर्मात अशा सांगितलेल्या आहेत की काय आहेत त्या आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. तर सुखी संसारासाठी स्त्रियांनी ना नेहमी सकाळी लवकर उठावे, पहाटे लवकर उठावे, सकाळची सुरुवातच अगदी सकारात्मक विचारांनी करावी आणि थोडा आपल्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे. कारण आजची स्त्री ही थोडी धावपळीची स्त्री आहे. युगच आत्ताचं आपलं धावपळीचं आहे, त्याच्यामधून आपल्याला लवकर उठणं हे पॉसिबल होत नाही. पण तरीही तुम्हाला तुमचा संसार सुखाचा, आनंदाचा करायचा असेल तर प्रत्येक स्त्रीने पहाटे लवकर उठून सकारात्मक विचारांनी करावी सकाळ आणि थोडा आपल्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे. सकाळी लवकर उठून अगदी अंघोळ करावी आणि देवपूजा करावी. नेहमी देवाजवळ एक छानसा तुपाचा दिवा लावावा आणि अगदी उंबरठा स्वच्छ करावं, तिथे हळदी कुंकवाचं लेपण लावावं आणि तुळशीला पाणी घालावं. रोज नियमितपणे हे रुटीन ठेवावं आणि मगच स्वयंपाकघरात जाऊन आपलं आनंदाने स्वयंपाक करावा आणि भगवंतांचे नामस्मरण करत आपला स्वयंपाक करावा. रोज अंघोळ करून एक चिमूटभर साखर ही सूर्याला अर्पण करून बघा. ही एक सवय जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवली तर तुमच्या आयुष्यात खरंच खूप बदल होऊ शकतो. रोज एक चिमूटभर साखर सूर्याला अर्पण केली तर तुमचं आयुष्यात, संसारात खूप छान बदल होतात. आणि विवाहित स्त्रियांनी पूजेबरोबरच कुटुंबाला सुद्धा वेळ दिला पाहिजे. प्रत्येक घरातल्या सदस्यांशी अगदी प्रेमाचे संबंध ठेवावेत, प्रेमाचे 2 गोड शब्द बोलावेत. प्रत्येक सणासमारंभात अगदी हौशीने, आवडीने, हसरा चेहरा ठेवून त्यात आनंदाने सहभागी होता आलं पाहिजे. विचाराने राहणीमान शुद्ध असावेत. यामुळे ना आपल्यातली नकारात्मक शक्ती जाते आणि आपल्या संसारावर नेहमीच चांगल्या गोष्टीचा प्रभाव पडतो आणि घरात सुखशांती नांदते आणि संसार सुखाचा होतो. सुखशांती जिथे नांदते तिथे लक्ष्मीचा वास हा असतोच ना. जर जिथे लक्ष्मीचा वास आहे तिथे संसार हा सुखाचा होणारच ना. म्हणून तुमच्या घरात लक्ष्मी नांदावी अशी तुम्हाला वाटत असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यात या सवयी बदला आपल्या आणि हे जे सांगितलेलं ते फॉलो केलं तर तुमचा संसार सुखाचा आणि समृद्धीचा होईल. चला तर मग आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन छोट्याशा छानशा टॉपिकवर. धन्यवाद.